नमस्कार मित्रांनो, या गणितामध्ये बघा काय विचारले, रोहितचा पगार विराटपेक्षा 25% जास्त आहे, तर विराटचा रोहितपेक्षा किती टक्के कमी आहे. तर हे उदाहरण तुम्ही जुन्या पद्धतीनं म्हणजे ट्रॅडिशनल वेनं पण सोडवू शकता, पण ते खूप लेंदी आणि किचकट आहे. तर एक नवीन पद्धत आहे आपल्याकडे एकदम फास्ट सोडवण्याची, ती पद्धत शिकण्याचा प्रयत्न करा. बघा पहिल्यांदा काय म्हणते, रोहित लिहू आपण, रोहित आणि हा विराट. रोहितचा पगार विराटपेक्षा जास्त आहे. काय, रोहितचा पगार विराटपेक्षा जास्त आहे, म्हणजे विराटपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे, 25%. बरोबर, असं आपलं गणितामध्ये दिले. तर 25% म्हणजे तुम्हाला अपूर्णांकात माहिती आहे का, 25% म्हणजे काय असतं बघा, 25% म्हणजे 1/4 असतं. बरोबर, 25% म्हणजे काय असतं, 1/4 असतं. तर बघा आता रोहितचा पगार काय जास्त आहे ना, जास्त म्हणजे काय असतं, प्लस असतं, आणि कमी म्हणजे काय असतं, मायनस असतं. बघा, प्लस म्हणजे काय, जास्त, मायनस म्हणजे कमी. बरोबर, प्लस म्हणजे जास्त, मायनस म्हणजे कमी. तर बघा, जास्त आहे म्हणून मी असं लिहू शकतो 1/4 प्लस करून. बरोबर, तर आता या पद्धतीमध्ये काय करायचे बघा, या पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचे, विराटचा पगार रोहितपेक्षा किती कमी हे काढायचं ना आपल्याला. तर इथं प्लस आहे, प्लस विराटचा पगार कसा आहे, कमी आहे ना, मग कमीला काय करणार आपण, मायनस चिन्ह आधीच लिहून टाकणार. बघा आता 1ला 1 जशाच तसा, इथं काय आहे, प्लस आहे, मग 4 अधिक 1 काय होणार, 5. बरोबर, काय आलं आपल्याला, 1/5 आलं. तर 1/5चं टक्क्यामध्ये रूपांतर करा तुम्ही. 1/5 म्हणजे किती टक्के असतं, 20%. किती, 20%. मायनसला मायनस, म्हणजे विराटचा पगार हा रोहितपेक्षा 20% कमी आहे. किती, 20% कमी आहे. एकदम सोपं आहे, तुम्ही आणखी काही उदाहरणं सोडून बघा.